प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांच्या ताज्या हवामान अंदाजानुसार पुढील 2 ते 3 दिवसात महाराष्ट्रातील बहुतांश भागात हवामान कोरडे राहणार आहे। मात्र दिवाळीच्या काळात ऑक्टोबर 22 नंतर राज्यात वातावरणात बदल होऊन मराठवाडा आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। काय आहे ही बातमी संपूर्णपणे पाहण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। पुढील 2 ते 3 दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या पावसाची शक्यता नाही। या काळात केवळ पश्चिम महाराष्ट्रात तसेच कोकण भागात तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांसाठी एक विशेष सल्ला देखील दिला आहे। हरभऱ्यासारख्या पिकांची पेरणी सुरू करण्यापूर्वी किंवा काढणीपूर्व करण्यासाठी सध्याचा काळ चांगला आहे। ओलावा कमी होण्यापूर्वी कोरडवाहू शेतकऱ्यांनी पेरणी करून घ्यावी असे आवाहन डक यांच्याकडून करण्यात आले आहे। 22 ऑक्टोबर पासून राज्यात वातावरण बदल होण्यास सुरुवात होईल आणि पावसाचे वातावरण तयार होईल। हा पाऊस तुरळक स्वरूपाचा याचा अर्थ तो सर्व दूर नसणार आणि कोणत्याही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार देखील नाही। ऑक्टोबर मध्ये 25, 26 आणि 27 या तारखांना हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। हा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विशेष करून विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे वातावरण तयार होईल। यामध्ये नांदेड, वाशिम, हिंगोली, परभणी, लातूर, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश असू शकतो। या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। तसेच आपल्या हक्काच्या NGTV मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।